माझ्या आजारपणामध्ये मोदींनी गद्दारीची बीज रोवली। महाराष्ट्र मोदींना रस्त्यावर फिरवणार। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात, तर तुमच्या इंजिनाला गद्दारीचे डबे आहेत, फडणवीसांनाही टोला। 1999 पासून राज्यामध्ये जातीपातींचं विष कालवायला सुरुवात। शरद पवारांच्या सोबत राहूनही अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला। नंदुरबारमधल्या सभेत नरेंद्र मोदींची शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याच्या संदर्भात ऑफर, तर जनमत बघून मोदी अस्वस्थ असल्यामुळे वक्तव्य। शरद पवारांचं प्रत्युत्तर, वक्तव्यावर फडणवीसांचंही स्पष्टीकरण। ऐन निवडणुकीमध्ये केजरीवाल 50 दिवसांच्या नंतर तुरुंगाबाहेर। 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर। खटल्यावर काहीही न बोलण्याचे कोर्टाचे निर्देश। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर। भास्कर भगरे यांच्या प्रचार बैठकीमध्ये उपस्थित। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये 5 पैकी 3 आरोपींची निर्दोष सुटका। शरद कळसकर, सचिन अंदुरेला जन्मठेप, तर निर्दोष सुटलेल्या 3 आरोपींच्या विरोधात हायकोर्टात जाणार। अमित दाभोलकरांची माहिती। राज्यामधल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। तासाभराच्या पावसानं पुणे शहरामध्ये पाणीच पाणी, तर संभाजीनगर, जालना आणि जळगावमध्ये शेतीच्या पिकांना मोठा फटका। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोन्याला झळाळी। राज्यामध्ये 500 कोटी तर मुंबईमध्ये 300 कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज। गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी वाढ।